महिलांसाठी खुशखबर, नवीन योजना इथं सुरू झालेल्या तर मोफत 40 वस्तू तुम्हाला आता इथं मिळणार आहे. आजच पासून अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी, मोफत 40 वस्तू आता वाटप सुरू. तर आता यामध्ये जे की तुम्हाला 40 वस्तू इथे मिळणार आहे. यामध्ये स्टील ताट तुम्हाला मिळणार आहे, स्टील वाटी, स्टील ग्लास, स्टीलचे चमचे, प्रेशर कुकर, कढई, तवा, त्याचप्रमाणे झाकण संच, चहा, यानंतर चहा पतले, त्यानंतर पतले, त्यानंतर इथं डबा संच, पाण्याची कॅन. आता जे की तुम्हाला इथं मिळत आहे घरगुती महिलांसाठी. तर जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यानंतर तुम्हाला मिळणार आहे बादली, मग, कप बशी संच, मसाला डबा, चाळणी, लाटणे, त्यानंतर पोळीपाट, चाकू संच, त्याचप्रमाणे इथे येते किसनी, मिक्सर, इलेक्ट्रिकल इस्त्री, टेबल फॅन, LED बल्ब संच, टॉर्च म्हणजे लाईट, शिलाई मशीन, बेडशीट, ब्लँकेट, उशी, मच्छरदाणी, प्लास्टिक खुर्ची, टूल, त्यानंतर कपडे वाळताना लागणारी जी काही दोरी आहे, कपडे लटकण्यासाठी बॅग, झाडू, फरशी पुसणारी जे काही हे आहे, त्याचप्रमाणे पाण्याची टाकी, त्यानंतर धान्य संच डबा. तर तब्बल जे काही घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तब्बल 40 वस्तू आपण इथं बघितलेल्या आहे. तर आता यासाठी अर्ज कोण करू शकते ते देखील आपण इथं पाहणार आहे. आता जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता घरकाम करणाऱ्या जे काही महिला आहे, याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला, बचत गटातील महिला, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला या देखील यासाठी अर्ज करू शकता. आता गृहोपयोगी साहित्य असेल, भांडी संच असेल, शिलाई काम साहित्य असेल, आर्थिक सहाय्य असेल तर महिलांसाठी या योजनेचा लाभ दिला जातो. आता ही जी योजना, सर्वप्रथम फॉर्म कसा भरायचा आहे ते देखील आपण इथं पाहणार आहे. त्याआधी बघून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये नोंदणी सुरू झालेली आहे, म्हणजे अर्ज करता येत आहे. यामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा झाल्यानंतर सोलापूर, बीड, लातूर, यानंतर येते आपलं धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. महिलांसाठी मोफत वस्तू वाटप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये अनुदान स्वरूपात किंवा वस्तू तुम्हाला इथं दिल्या जातात. तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला तब्बल 32 नवीन योजना बघायला मिळत आहे. आता बांधकाम कामगार असेल तर यामध्ये जर तुमचं काम करत असाल तर अशांना 30 भांडी असेल, त्याचप्रमाणे अत्यावश्यक 10 वस्तू, PT, सायकल साहित्य असं तुम्हाला दिले जाते. आता अर्जाचा जो काही नमुना आहे, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. आता अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे. फॉर्म कसा भरायचा ते आपण इथं पाहणार आहे. अर्जदाराचे तुमचे पूर्ण नाव लिहा, वडिलांचे किंवा पतीचे तुमचे नाव लिहायचं आहे. महिलांनी तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर तुमचं अनमॅरेज असाल म्हणजे लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं पूर्ण नाव लिहा, किंवा लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. यानंतर इथे आपलं जन्मतारीख तुमची व्यवस्थित आधारनुसारच इथं तुम्हाला टाकायची आहे. त्याचप्रमाणे तुमचं वय किती भरते या जन्मतारखेनुसार ते वय तुम्हाला इथं टाकायचं आहे. पत्ता टाकायचा आहे. ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा कोणता आहे ते तुमचा व्यवस्थित भरायचा आहे आधारप्रमाणे. यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर चालूवाला द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला OTP वगैरे येणार आहेत. यानंतर बँक खात्या, तुमचा जो काही आधार नंबर आहे ते व्यवस्थित टाका न चुकता. बरेच जण काय करतात, आधार नंबर चुकीचा टाकतात, त्यामुळे त्यांचा अर्ज पेंडिंग, रिजेक्ट देखील होऊ शकते. बँक खाते क्रमांक, त्याआधी बँकेचे नाव. आता बँकेचे नाव म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, काय लिंक आहे, आधार लिंक आहे, तर असेच बँकेचं पासबुक तुम्हाला इथं द्यायचं आहे. जर तुम्ही आधार लिंकवाला खातं दिलेलं नाही तर तुमचे जे काही पैसे आहेत ते DBTद्वारे जमा होतात, तर ते तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होणार नाही. यासाठी DBT खातं आधार लिंकवालं द्यायचं आहे. आता IFSC कोड तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे. आता यामध्ये
व्यवसाय, घरकाम करणारी महिला, यामध्ये कुटुंबाची संख्या, तुमच्या कुटुंबामध्ये किती जण आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे. जर तुम्ही दोन मुलं असेल तर तुम्हाला 4 अशी संख्या टाकायची आहे. आता यासोबत जोडलेले कागदपत्र म्हणजे यासोबत जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत, फोटो हे तुम्हाला यासोबत इथं जोडायचे आहे. काय? आधार कार्डची प्रत, बँकेचं पासबुक, फोटो, रहिवासी दाखला आणि लागू असल्यास उत्पन्नाचा दाखला. आता स्वयं घोषणापत्र, जे की मी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी व अचूक असल्याचे घोषित करते. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द करण्यात यावा किंवा अर्ज रद्द करण्याची माझी हरकत नाही. दिनांक, ठिकाण, स्वाक्षरी. महिलांनो, हा अर्ज नमुना भरून आवश्यक कागदपत्रासह कार्यालयामध्ये जमा करावे. आता यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी आपण इथं पाहणार आहे. यामध्ये आधार कार्ड आहे, सर्वांना आधार कार्ड अनिवार्य आहे. फोटो, पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे. मोबाईल नंबर लागणार आहे. रहिवासी दाखला लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मतदान कार्ड असल्यास तुम्हाला इथं लागणार आहे. याचप्रमाणे रेशन कार्ड. तुम्हाला ही जी डॉक्युमेंटची यादी आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आधार कार्ड, फोटो लागणार आहे. बँकेचं पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड. याचप्रमाणे तुम्हाला कुटुंब ओळख प्रमाणपत्र. आता स्वयंघोषणापत्र. आता यामध्ये जर तुमचा विवाह झालेला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथे लागू शकते. जर विधवा महिला असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. अपंग असल्यास तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. बचत गटातील कोणी असेल तर अशांना बचत गटातील प्रमाणपत्र इथं लागणार आहे. आता महिलांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे, तर या योजनेसाठी तुम्ही लगेच अर्ज करा. आता अर्ज करताना किंवा कोणाला अर्ज करता येणार नाही हे देखील आपण इथं पाहणार आहे. यामध्ये 18 वर्षाखालील महिला यासाठी अर्ज करू शकणार नाही, तर 18च्या वरतीच तुमचं वय असणे आवश्यक आहे. यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी नसलेली महिला, योजनाची अट असल्यास, म्हणजे कधी जसं लाडकी बहीण योजनेसाठी आहे की महाराष्ट्राबाहेरील महिला असेल तर यामध्ये अर्ज करू शकणार नाही. याच पद्धतीने हे जे आहे महाराष्ट्र रहिवासी नसलेली महिला यासाठी अर्ज करू शकणार नाही, जे की योजनेच्या अटीनुसार. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र दिलेले असेल महिला, यामध्ये यांना अर्ज करता येणार नाही. आधार कार्ड नसेल, बरेच जणांचे अधिक आधार कार्ड नाही, तर अशांना अर्ज इथं करता येणार नाही. बँक खाते नसलेली महिला, म्हणजे त्यांचं बँक पासबुकच नाही, सर्व डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे, बँक पासबुक नाही, तर अर्ज करता येणार नाही. खोटी माहिती दिलेली महिला यांचा अर्ज रिजेक्ट केला जाईल. शासनाच्या नियमानुसार अपात्र महिला ठरणार आहे. आवश्यक पात्रता पूर्ण न करणारी महिला, म्हणजे डॉक्युमेंट जर दिलेले नसेल, काही तफावत असेल तर अशांचे अडचणी तर येऊ शकते. तर यामध्ये एकाच योजनेचा लाभ आधीच घेतलेल्या महिला, म्हणजे याआधी जर तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही नियमानुसार लागू असल्यास. आता अर्जाची अंतिम तारीख संपल्यानंतर अर्ज करण्यात येणार नाही. यानंतर शासनाने जे काही ठरवलेल्या अटी करणाऱ्या, जे की यामध्ये पात्रतेमध्ये बसतील, तर अशांचेच महिलांचे पैसे, त्याचप्रमाणे काही महिलांना अनुदान स्वरूपात, काही महिलांना आर्थिक मदत इथं दिली जाते. यामध्ये आधार बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे. मोबाईल नंबर सुरू ठेवावा. कागदपत्र स्पष्ट आणि वैध अपलोड करावी. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, ही देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आधार नंबर प्रमाणेच तुम्हाला संपूर्ण माहिती तर भरायची आहे. नाव आधारप्रमाणे न भरणे, म्हणजे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. तुम्ही काय चुका करता, तर आधारप्रमाणे माहिती न भरणे, म्हणजे आधारप्रमाणे जर तुम्ही माहिती भरली नाही तर तुमचा फॉर्म देखील इथं रिजेक्ट होऊ शकते. चुकीचा आधार नंबर टाकणे हे देखील यामध्ये आहे. बँक खाते किंवा IFSC कोड चुकीचा देणे. याचप्रमाणे दुसऱ्याचा मोबाईल नंबर देणे, त्या दुसऱ्याच्या नंबरवरती OTP जाते, व्हेरिफिकेशन होत नाही, कधी रिजेक्टमध्ये देखील तुमचं फॉर्म जाऊ शकते. अपूर्ण फॉर्म जमा करणे, आवश्यक कागदपत्र न जोडणे, फोटो न लावणे, सही किंवा अंगठा ठसा विसरणे, चुकीचा पत्ता नमूद करणे, खोटी माहिती देणे, अस्पष्ट किंवा वाचता न येणारी कागदपत्र अपलोड करणे, कागदपत्राची अंतिम तारीख संपल्यानंतर अर्ज करणे, एकाच योजनेसाठी वारंवार अर्ज करणे, आधार व बँक खाते लिंक नसणे. तर अशांमुळे जे काही अर्ज भरताना ही काळजीपूर्वक तुम्हाला व्यवस्थित आधार नंबर, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे कोणती चूक
असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा यामध्ये तुम्हाला स्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड करायचे चांगले. त्याचप्रमाणे आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, आता यामध्ये जे काही शहरी भागातील जे काही गरीब महिला कुटुंबातील असतील तर ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माहिती चेक करा. आता यासाठी जे काही योजना आहेत तर ते तुम्हाला विश्वकर्मा योजना आहे, पंचायत समिती योजनेअंतर्गत बांधकाम कामगार योजना, भरपूर योजना आहेत. आता पंचायत समिती कार्यालय, महिला व बालविकास कार्यालय, ऑनलाईन सेवा. तर इथं चेक करा की तुम्हाला विश्वकर्मा योजना सुरू आहे का, बांधकाम कामगार योजना, महिलांसाठी शिलाई मशीन योजना, याचप्रमाणे अशा विविध योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे महिलांसाठी. आता त्याचप्रमाणे तब्बल 32 नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. नगर परिषद, महानगरपालिका, बचत गट कार्यालय, आता याद्वारे किंवा काही पोर्टलवरती योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. तर इथे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. आता महिलांसाठी जे काही ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर हे असं नाही की याच योजनेच्याद्वारे हे तुम्हाला तब्बल सर्व वस्तू मिळतील. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत असेल, विश्वकर्माच्या योजनेअंतर्गत असेल, अशा विविध योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी. तर लगेच अर्ज करा. आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि या योजनेचा लाभ घ्या.